बरेचदा असं होतं की काहींना न काम करता थकवा येतो किंवा थोडं जरी चाललं किंवा थोड्या जरी उड्या मारल्या किंवा थोडंसं जरी पायऱ्या चढल्या की एकदमच धाप लागते आणि त्यानंतर शरीराचा रंग बदलायला लागतो, सतत डोकेदुखीचा त्रास होतो. अशी जी कंप्लेंट्स आहेत हे घेऊन पेशंट आमच्याकडे येतात. तर डॉक्टर त्यांना हिमोग्लोबिनची चाचणी करायला सांगतात. अशा वेळेस त्यांचं हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे शरीरातलं ते कमी झालेलं असतं. मग डॉक्टर त्यांना सजेस्ट करतात की आता तुम्ही आयर्न रिच जो तुमचा आहार आहे, लोहयुक्त आहार, तो तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. त्याचसोबत डॉक्टर त्यांना जी आयर्नची गोळी असते ती सुरू करतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, जेव्हा तुम्ही आयर्नची गोळी सुरू करतात तेव्हा तुम्हाला असा भयंकर असा कॉन्स्टिपेशनचा, बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, जो खूप भयंकर असतो. आणि अशा वेळेस जे आपला आहार आहे हा नक्कीच एक चांगला पर्याय, रामबाण उपाय नाहीये का? तर नक्कीच आहे. तर का नाही आपण हा जो आयर्न रिच पदार्थ जे आहेत ते आपल्या आहारात इन्क्लूड करावेत? तर नक्कीच करावेत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी एक क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत की जेव्हा तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी होतं तेव्हा तुम्ही आयर्नयुक्त पदार्थ तुमच्या आहारात कसे समावेश करायचे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप छान अशी माहिती मिळणार आहे, कारण मी काही रिसर्च पेपर वाचत असताना मला त्यामध्ये एक इतका बेस्ट पदार्थ सापडला आहे ज्या पदार्थामध्ये 100 ग्रॅम पदार्थामध्ये 40 मिलीग्रॅम एवढे आयर्न आहे. 40 मिलीग्रॅम म्हणजे तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या जवळजवळ तिप्पट. आणि तो जो पदार्थ आहे जेव्हा आपण बाजारात जातो त्याला बाजारातच फेकून देतो किंवा घरी आधी तो कट करतो आणि आधी त्याला डस्टबिनमध्ये टाकतो. तर हा पदार्थ जो आहे त्याचं नाव ऐकून तुम्ही नक्कीच मी न सांगता एक लाईक ठोकणार आहात. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. आयनचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे हिम आयन आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन हिम आयन. आता जो हिम आयन असतो तो सर्व प्रकारचे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत, जे मांसाहारी पदार्थ आहेत, जसं की कोंबडी झालं किंवा मटण झालं किंवा खेकड्याचं जे मसल्स असतात त्यामध्ये झालं किंवा जे लिव्हर असतं, प्राण्यांचं जे लिव्हर असतं त्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात लोह असते. आणि हे जे हिम आयनचं जे लोह असतं ते शरीरात गेल्याच्या नंतर त्याचं 30% इतकं ॲब्झॉर्प्शन शरीर करतं. याच कारणामुळं जे नॉन व्हेजिटेरियन्स लोक आहेत त्यामध्ये जी आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे ही दिसून येत नाही. पण जे नॉन हिम आयन जे असतं हे शाकाहारी पदार्थांमध्ये असतं. सर्व प्रकारचे जे शाकाहारी पदार्थ आहेत त्यामध्ये नॉन हिम आयन असतं. आणि हे जे नॉन हिम आयन आहे याचं शरीरामध्ये 10% इतकं शोषण होतं. त्यामुळे जे शाकाहारी लोक आहेत यामध्ये जे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचं जे प्रमाण आहे हे दिसून येतं. आता असं आहे का की जे शाकाहारी लोक आहेत यांना नेहमीच आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होईल? तर नक्कीच नाही. कारण आपले जे खाद्य संस्कृती आहे त्यामध्ये असे काही पदार्थ आहेत ज्यामध्ये तुमचं जे आयर्नचं ऑब्झर्प्शन आहे ते करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. ते म्हणजे व्हिटॅमिन सी. येस, व्हिटॅमिन सी जे आहे, जे लिंबू आहे, लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. तुम्ही लिंबाचं जे लोणचं आहे ते करू शकता किंवा तुमच्या भाजीमध्ये लिंबू पिळून खाऊ शकता किंवा तुमच्या भातवरणामध्ये लिंबू पिळून खाऊ शकता किंवा लिंबाच्या वेगवेगळे सॅलडमध्ये तुम्ही वरून स्प्रिंकल करू शकता. तर या लिंबाचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. तसेच आवळा, जेव्हा केव्हा तुम्हाला आवळा मिळेल त्याचं लोणचं करून ठेवा किंवा आवळ्याचं इन्स्टंट लोणचं करून खा. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे आवळ्यामधले व्हिटॅमिन सी आहे तुम्ही आवळ्याला वाळवा, आवळ्याला धुवून काढा किंवा आवळ्याचं काहीही करा तरी त्यातलं जे व्हिटॅमिन सी आहे ते कमी होत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर आवळ्याचा मुखवास असेल किंवा काही असेल बनवून ठेवून जेवणानंतर त्याचा मुखवास सुद्धा खाऊ शकता. तसेच सांगायचं गेलं तर टोमॅटो, जे इतर आंबट आणि रसाळ फळं असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी होईल तेव्हा तुमच्या आयर्नयुक्त पदार्थांसोबत तुम्ही जर व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा जर आहारात समावेश केला तर सुद्धा आयर्नचं शोषण जे आहे ते शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होईल. आता प्रत्येकाला जी आयर्नची रिक्वायरमेंट असते, आयर्नची जी गरज असते ही वेगवेगळी असते. आता यावर आपण जास्त वेळ घालवणार नाही आहोत. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक चार्ट देईल ज्यामध्ये तुम्ही तुमची जी आयर्नची रिक्वायरमेंट आहे ती शोधायची आहे. तर आपण सरळ वळूया की काही असे फॅक्टर्स आहेत, काही असे घटक आहेत जे तुमचं आयर्नचं जे ऑब्झर्प्शन आहे हे होण्यामध्ये अडथळा निर्माण करतात. आता असे घटक आपण पहिले बघूया. आता जे एकदल धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी आणि जे कडधान्य आहेत जसं मूग, मसूर, मटकी यामध्ये फायटेट्स आणि ऑक्झलेट्स असतात. आता हे जे फायटेट्स आणि ऑक्झलेट्स असतात हे जेव्हा शरीरात तुम्ही आयर्नयुक्त आहार घेतात तर त्याचे शोषण होण्यामध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे जो असा आहार आहे जसं की आता पोळी वगैरे किंवा भाकरी हा तो आपल्या आहारातला मेन घटक आहे, यामध्ये फायटेट्स असतात. तर ते कसे कमी करायचे? जर तुम्ही
तुम्हाला जर जेव्हा आयर्न डेफिशियन्सी झाली आहे आणि तुम्हाला खरंच जर तुमचं आयर्न जे आहे इंटेक वाढवायचं आहे, त्यावेळेस तुम्ही जी बाजरीचा आटा आहे किंवा ज्वारीचा आटा आहे, गव्हाचा आटा आहे, त्यावेळेस फक्त तुम्ही चाळून घ्या, जेणेकरून तुमचं जे फायटेट आहे ते कमी होईल. मात्र इतर वेळेस जेव्हा जर तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी नसेल तर अशा वेळेस न चाळता तुम्ही पिठाचा समावेश करायचा आहे, कारण त्यामध्ये फक्त फायटेट नसून बाकीचेही खूप चांगल्या गोष्टी असतात, जसं की फायबर्स. त्यामुळे फायटेट काढण्यासाठी तुम्ही त्यातलं जे वरचं कोंडा असतो तो काढायला पाहिजे. त्यानंतर जे कडधान्य असतात, जसं की मूग झालं, मटकी झालं, हे जे कडधान्य असतात ह्याच्यामध्ये सुद्धा फायटेट्स आणि ऑक्झलेट्स असतात. त्यामुळे जी कडधान्य आहेत ती तुम्हाला व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून त्याला व्यवस्थित मोड आणून ते शिजवून छान असे तुम्हाला खायचे आहे, जेणेकरून जे फायटेट्स आहेत ते त्याच्यामधून कमी होतील. आता तिसरा घटक म्हणजे पॉलिफिनॉल्स. येस, पॉलिफिनॉल्स म्हणजे जी तुमची चहा आणि कॉफी, टॅनिन आणि कॅफिन जे असतात त्यामध्ये पॉलिफिनॉल्स असतात. हे जे पॉलिफिनॉल्स आहेत हे तुमच्या शरीरामध्ये जे तुमचं आयर्नचं ऑब्झर्प्शन आहे हे होण्यापासून अडथळा निर्माण करतात. अशा वेळेस जेव्हा तुम्ही कॉफी आणि चहा घेत आहात, एवढं मात्र लक्षात ठेवा, जी तुमची मील आहे, जी तुमचं कुठलं नाश्ता आहे किंवा तुमचं जेवण आहे त्याच्या बरोबरीने तुम्ही चहा किंवा कॉफी घ्यायला नाही पाहिजे. जेव्हा तुम्हाला चहा कॉफी घ्यायची आहे, एकतर तुम्ही ब्रेकफास्टच्या आधी 1 तास किंवा कुठलीही मील खाल्ल्याच्या नंतर 1 तास, म्हणजे 1 तासाच्या आधी किंवा नंतर तुम्हाला चहा किंवा कॉफी घ्यायची आहे, जेणेकरून जे पॉलिफिनॉल्स आहेत ते तुमचे जे आयर्नचे ऑब्झर्प्शन आहे ते होण्यामध्ये अडथळा निर्माण करणार नाही. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे जेव्हा तुम्ही आयर्नयुक्त पदार्थांसोबत कॅल्शियम रिच डाएट घेत आहात, म्हणजे तुम्ही एकाच मीलमध्ये आयर्न रिच पदार्थही घेत आहात आणि त्याच मीलमध्ये कॅल्शियम रिच पदार्थही घेत आहात, तर अशा वेळेस जे आयर्नचं ऑब्झर्प्शन आहे हे कमी होतं. कारण जे कॅल्शियम आहे हे आयर्नचा शत्रू असतो. जेव्हा ते दोघं एकत्र येतात तेव्हा कॅल्शियम जे आहे आयर्नचं ऑब्झर्प्शन होऊ देत नाहीत. त्यामुळे अशा वेळेस जर तुम्हाला आयर्नची डेफिशियन्सी झालेली असेल तर हे ज्या 2 गोष्टी आहेत त्या सोबत घेऊ नका. तसेच जे कॉपर आहे, झिंक आहे, हे सुद्धा आयर्न रिच पदार्थांसोबत खूप जास्त प्रमाणात घेणं टाळलं पाहिजे. तसेच तुमची जी पोटामध्ये एक हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, प्रत्येकाच्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. आता हायड्रोक्लोरिक ॲसिडचं प्रमाण जर कमी झालं तर जे तुमचं आयर्नचं ऑब्झर्प्शन आहे हे कमी प्रमाणात होतं. आता हे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे हे शरीर जर तुम्ही खूप कालावधीसाठी एखाद्या अँटासिडवर आहात तर त्यामुळे सुद्धा तुमचं हायड्रोक्लोरिक ॲसिड पोटामधील जे आहे ते कमी होतं. आता हे फॅक्टर्स झाले जे तुमचं आयर्नचे ऑब्झर्प्शन आहे हे होण्यापासून अडथळा निर्माण करतात. आता आपण वळूया मेन पॉईंटकडे, तो म्हणजे आहार. आता सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की ग्रेन्स आणि मिलेट्स, कुठल्या ग्रेन्समधून आणि कुठल्या मिलेट्समधून तुम्हाला सर्वाधिक प्रमाणात आयर्न मिळतं. आता मी तर सगळे ग्रेन्स किंवा मिलेट्स घेतले, फक्त मी यामध्ये ज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आयर्न आहे हेच मिलेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम म्हणजे बाजरी. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्यानंतर कोडो मिलेट, आजकाल मिलेटचं खूप जास्त फॅड झालेलं आहे, तर नक्कीच तुम्हाला जेव्हा कोडो मिलेट मिळतील मार्केटमधून किंवा आजकाल बिग बास्केट, ब्लिंकिटमधून तुम्हाला हे जे कोडो मिलेट्स आहेत हे मिळण्यास मदत होईल. यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही हे तुमच्या आहारात समाविष्ट केलं पाहिजे. त्यानंतर नाचणी. आता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न सुद्धा असतं आणि कॅल्शियम पण असतं, पण यामध्ये जे फायटेट्सचं प्रमाण असतं हे खूप कमी असतं. त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून जी नाचणी आहे ती खाऊ शकता, कारण जी नाचणी आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर पोहे. आता पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. आता जेव्हा तुम्ही घरी पोहे बनवत आहात ते व्यवस्थित धुवून त्याला थोड्या वेळ भिजवून जर पोहे खाल्ले तर त्यामधलं फायटेटचं प्रमाण कमी होईल. आणि जेव्हा तुम्ही पोहे बनवल्याच्या नंतर वरून थोडंसं लिंबू जर पिळलं, म्हणजे व्हिटॅमिन सी जर वरून थोडंसं घेतलं, तर नक्कीच त्या पोह्याचं व्यवस्थित शोषण तुमच्या शरीरामध्ये होईल. त्यानंतर सर्व प्रकारचे कडधान्य. आता स्पेशली कडधान्यांमध्ये छोले किंवा ब्लॅक चणा किंवा सोयाबीन यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. आता जेव्हा तुम्ही कडधान्य खातात, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यामधलं फायटेटचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याला व्यवस्थित मोड आणून जर तुम्ही खाल्लं तर त्याचा तुम्हाला नक्कीच जास्त लाभ होईल. त्यामुळे सर्व प्रकारचे जे कडधान्य आहेत तुम्ही तुमच्या आहारात रोज समाविष्ट केले पाहिजे. त्यानंतर तुमच्या आणि माझ्या ओळखीच्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या. हो, पण त्यात सर्वात बेस्ट आयर्नचा सोर्स आहे तो म्हणजे पुदिना. येस,
पुदिनामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. जो आपण आपल्या नेहमीच्या आहारामध्ये पुदिन्याचा समावेश करत नाही, तर जो नाश्ता आहे किंवा तुमचे जे जेवण आहे त्यामध्ये तुम्ही नाश्त्यामध्ये पुदिन्याची चटणी डोश्यासोबत खाऊ शकता किंवा जेवणामध्ये पुदिना राईस बनवू शकता. तर जो पुदिनाचा तुमचा आहारात समावेश आहे तो भरपूर जास्त प्रमाणात केला पाहिजे. तसेच कांद्याची जी पात आहे, आता कांद्याच्या पातमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयर्न आहे. आता तुम्ही कांद्याच्या पातीचं सॅलड करून जर वरून लिंबू पिळलं म्हणजे व्हिटॅमिन सी जर घेतलं तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट भेटेल. त्यामुळे जेव्हा केव्हा कांद्याची पात खाल त्याच्यासोबत थोडंसं लिंबूही खा. त्यानंतर आळूची पाने, येस, आळूच्या पानांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे ज्या ह्या हिरव्या पालेभाज्या आहेत ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज 50 ग्रॅम्स एवढा तुमच्या एकट्याच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर काही असे अजूनही पदार्थ आहेत जसं की तीळ झालं किंवा काळे मनुके झालं किंवा गूळ झालं. तुमच्या आजीकडून तुमच्या पणजीकडून तुम्हाला हे समजलं असेल की गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. हे सर्वांना छोट्या छोट्या मुलांना ही गोष्ट माहीत आहे. पण जर तुम्ही त्याच गुळाचा जर समावेश शेंगदाण्यांसोबत केला आहारात किंवा कधी कधी छोटीशी मील म्हणून तुम्ही गूळ आणि फुटाणे जर खाल्ले तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात आयर्न मिळेल. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की 100 ग्रॅममधून तुम्हाला 40 मिलीग्रॅम एवढे आयर्न मिळते. आता ती भाजी म्हणजे जी तुमची कॉलीफ्लॉवर आहे, जी तुमची फुलकोबी आहे त्याची पाने. येस, त्या पानांमधून जी ती आपण पाने बाजारातच फेकून देतो किंवा घरी आणल्याच्या नंतर आधी कट करून डस्टबिनमध्ये टाकतो, त्या पानांमधून तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटच्या 3 पट तुमची जी आयर्न रिक्वायरमेंट आहे त्याच्या 3 पट इतके आयर्न मिळते. तर का ती फेकून दिली पाहिजे, नाही का? तर नक्कीच तुम्ही इथून पुढे जेव्हा तुम्ही केव्हा भाजी घ्याल तर त्या भाजीवाल्याला विचारा की याची पाने आहेत का, आणि पाने आवर्जून तुम्ही घ्या ज्यामधून तुम्हाला भरपूर आयर्न मिळेल. आता त्या पानांचं तुम्ही सॅलड बनवू शकता किंवा त्याचं सूप बनवू शकता किंवा त्याची भाजी देखील तुम्ही बनवू शकता. आता ही जी पाने आहेत ही साधारण आपली जी कोबी आहे त्यासारखीच लागतात. त्यामुळे तुम्ही ज्या कॉलीफ्लॉवरची जी पाने आहेत यांचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे. त्यानंतर बटाटा. आता बटाट्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आयर्न असते. आता बटाटा खाताना तुम्ही एक चूक करता ज्यामुळे तुम्हाला त्यामधले जे आयर्न आहे ते मिळत नाही. ती चूक म्हणजे जेव्हा तुम्ही बटाटा खाता तेव्हा त्या बटाट्याची वरची साले काढता. पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, त्या बटाट्याच्या सालामध्येच सर्वात जास्त आयर्न असते. हो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये जेव्हा बटाटा खात आहात तेव्हा बटाट्याची वरची जी साले आहेत ती सुद्धा इन्क्लूड करा. त्यासाठी बटाटा स्वच्छ धुवा जेणेकरून त्याच्यावरचे जे जीवाणू आहेत ते मरून जातील. तर तुम्ही तुमच्या आहारात बटाट्यांच्या सालीचा सुद्धा समावेश केला पाहिजे. तसेच मशरूममध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात आयर्न असते. आता एक मी तुम्हाला बोनस टिप सांगणार आहे. बोनस टिप म्हणजे जर तुम्ही तुमचं ज्या भाज्या आहेत किंवा तुम्ही तुमचे जे पदार्थ आहेत ते जर लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यावर जर बनवले तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. कारण जेव्हा तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यावर भाजी वगैरे बनवता त्यामध्ये तुम्हाला भरपूर असं आयर्न भेटतं. त्यामुळे तुमच्या घरी जर अवेलेबल असेल लोखंडाची कढई वगैरे, बिलकुल कंटाळा न करता लोखंडाच्याच कढईत तुम्ही आजपासूनच सुरुवात करा भाजी बनवण्यासाठी. किंवा जर तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर ती मार्केटमधून आणून त्यामध्ये भाजी बनवायला सुरुवात करा जेणेकरून तुमचं जे शरीरातील आयर्न आहे ते वाढेल. तर मला तरी वाटतंय की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर अशी छान माहिती मिळाली आहे. त्यासाठी तर एक लाईक नक्कीच बनतो. त्यानंतर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेवर जर मिळवायचे असतील तर समोरील सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करून पुढील बेल आयकन प्रेस करा जेणेकरून जो माझा व्हिडिओ आहे जो आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण तुमची एक जी कमेंट असते ती मला मोटिवेशन देते पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आजच्या पुरतं एवढंच. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.